आहात वेळेमध्ये येणे या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो, थांबायचं आहे समजाय संघ शिवराजे विनंती असेल एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। काटाकीर लढत, एका बाजूला अमर सोमदाय श्रीवर्धन तर दुसऱ्या बाजूला शिवराजे श्रीवर्धन। मित्रांनो काल महाड येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये अंकुर माळी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता शिवराजे श्रीवर्धन संघाचा। तसेच उत्कृष्ट पकड म्हणून सिद्धांत वाणी हा काल महाड येथे झालेल्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सोमदाय श्रीवर्धन संघात या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी स्पर्धेतील उत्कृष्ट पकड म्हणून या ठिकाणी त्याला संबोधलं गेलं। सामन्याला या ठिकाणी निश्चितच नाणेफेकी होते। जबरदस्त हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला अभि शिपूरकर, दुसऱ्या बाजूला अंकुर माळी। काय घडेल या सामन्यामध्ये? चला या ठिकाणी मित्रांनो आपण अगोदरच 2.5 तास लेट आहोत। दोन्ही संघाला या ठिकाणी विनंती असेल आपण या ठिकाणी अगोदरच 2.5 तास लेट आहोत, सहकार्य करायचं आहे। यापुढील सर्व सामने दुसरी फेरी चालू आहे तर इथून सर्व सामने या ठिकाणी पंच आपल्याला वेळ देतील त्या वेळेतच त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत। धन्यवाद संदेशजी सावंत, आपला देखील या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। चला या ठिकाणी अधिक वेळ नाही मित्रांनो घ्यायचा आहे, पंचांनी सांगितलंय कारण आपण जवळजवळ 2.5 तास लेट आहोत। आयोजकांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। तसेच मित्रांनो तसेच या मंडळाचा एक सदस्य तसेच एक जबरदस्त क्रिकेटपटू शंतनू कदम गेले 2 वर्ष झाली आपल्यातून या ठिकाणी निघून गेला, परंतु निश्चितच त्याची देखील उणीव या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून भासते। परंतु एक जबरदस्त असा क्रिकेटपटू सातत्यानं त्याला मी देखील पाहत आलोय। सामन्याला झाली आहे सुरुवात। अंकुर माळीची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते। रसिक वर्ग अगदी ते मात्र अलोट गर्दी करून या सामन्याचा आस्वाद घेतोय। पहिल्या चढाईत बोनस गुण प्राप्त केलाय। प्रतिउत्तरा चढाई पाहायला मिळेल। जर्सी क्रमांक 22 आपल्याला पाहायला मिळेल। एक हाय व्होल्टेज सामना निश्चितच पाहायला मिळेल। काय घडेल? काटाकीर लढत पाहायला मिळेल। एका बाजूला शिवराजे श्रीवर्धन, एका बाजूला
अमर सोमदाय श्रीवर्धन. ओ हो, लातेनं गुण मारण्याचा प्रयत्न. जबरदस्त या ठिकाणी खेळ निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. चला मित्रांनो, या ठिकाणी पंच आहेत रायगड जिल्ह्यातील नामवंत पंच. प्रत्युत्तरास पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओ हो, जबरदस्त काय रनिंग हँडच पाहायला मिळाला. 2 गुणांची कमाई अंकुर माळी. आता मात्र पेटून उठला प्रत्युत्तरास अभिशिपूरकर. किती गुणांची लयलूट करेल. जबरदस्त फुटवर्क पाहायला मिळतो. कमालीचा खेळ मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. हॅलो, प्रत्युत्तरास पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळेल. शिवराज खैरेची चढाई मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. राईच्या दरबारात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागले अहो झडले इथे प्रीत. नाद संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती. अहो नाद संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार आम्हाला अहो काय कोणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला अहो काय कोणाची भीती. थर्ड धोक्याची घंटा. ओ हो, आता मात्र उभा ठाकलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. जबरदस्त चैन टॅकल. हॅलो, प्रत्युत्तरास. हॅलो. पुढील सामना होईल सेकंड राऊंडचा एकविरा वर्सेस जय भवानी. एकविरा वर्सेस जय भवानीच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. तर या ठिकाणी देणगी प्राप्त होते करण संदेश सावंत यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त होते. मंडळ आभारी आहे. धन्यवाद. जातोय सामन्याच्या दिशेने. अंकुर माळी काय कमालीच्या चढाया पाहायला मिळाल्या. मल्टिपल गुणांसाठी या चढाईपट्टीची ओळख आहे. प्रत्युत्तरास पुन्हा एकदा अंकुरची चढाई पाहायला मिळाली. थर्ड रेड धोक्याची घंटा. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे अहो युद्ध आमचं सुरू. 4 खेळाडूच्या रणक्षेत्रात गुण प्राप्त करावा लागेल. सैरा वैरा धावतोय मैदानात अंकुर माळी. गुणांची कमाई होईल का की जेर बंद केलं जाईल. हो 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 हो, आता मात्र अंकुर माळीचं वाळू रोखलं गेलंय. जबरदस्त टॅकल पाहायला मिळाला. प्रत्युत्तरास शिवम वाणी जर्सी क्रमांक 9. प्रत्युत्तरास आपण पाहिला तर जर्सी क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच संघर्ष या सामन्यामध्ये केला जाईल. इतिहास रचला जाईल. जो संघ विजयी होईल तो मात्र गुलालाचा मानकरी ठरेल. थर्ड रेड धोक्याची घंटा. गुणांची कमाई करायला लागेल. ओ हो हो, कोणाला टिपलंय. कमलेश मात्र बाद झालाय. कमालीची चढाई पाहायला मिळाली. सक्सेसफुल चढाई सज्ज शिवा मैदानामध्ये पाहायला मिळतो. निश्चितच आता मात्र मैदानामध्ये शिवा आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. रिक्त हस्त्या माघारी परतला प्रत्युत्तरास अभिशिपूरकर. 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रात धावून गेलाय. अड्ड्यात उडतोय गुलाल भडक. अहो अड्ड्यात उडतोय गुलाल भडक. कबड्डीचा नाद आहे अहो एकदम कडक. कबड्डीचा नाद आहे एकदम कडक.
थर्ड रेड धोक्याची घंटा जिंकू किंवा मरू सिच्युएशन मैदानामध्ये गुण प्राप्त केल्या तर टाळ्यांचा गजर निश्चितच काय घडेल उजव्या कोपऱ्यामध्ये ओ हो लातेनं गुण मारण्याचा प्रयत्न बोनस गुणचा प्रयत्न परंतु इथे मात्र यशस्वी चढाई होईल का ओ हो सिद्धांत वाणी आता मात्र जबरदस्त अँकल पाहायला मिळाला जर्सी क्रमांक 22 4 खेळाडूच्या रणक्षेत्रात धावून गेलाय विराज कदम ओ हो आता मात्र मल्टिपल गुणांची चढाई 2 गुण प्राप्त केले बघा सुरुवातीला थोडस कोसळताना पाहायला मिळाला संघ अमर सोमदाय श्रीवर्धन परंतु आता मात्र उसळताना पाहायला मिळतोय प्रथमेश गोविलकर विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय प्रथमेश गोविलकर हॅलो प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय पुढील सामना महिलांचा सामना या ठिकाणी खेळला जाईल त्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचंय तुरुंबाडी वर्सेस श्रीवर्धन हा प्रदर्शनीय सामना या स्पर्धेचा या ठिकाणी खेळला जाणार आहे आणि तदनंतर एकविरा वर्सेस जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या 2 संघांच्या दरम्यान सामना खेळला जाईल धन्यवाद पुढील सामना या ठिकाणी एक्झिबिशन मॅच खेळवला जाईल सोमदाई माता श्रीवर्धन विरुद्ध तुरुंबाडी 2 खेळाडूच्या रणक्षेत्रात अभिशिपूरकर सुपर टॅकलची नामी संधी काय घडेल ओ हो अभिशिपूरकरचा वारू रोखला जाईल की काय परंतु प्रयत्न लाजवाब जबरदस्त प्रयत्न मित्रांनो प्रयत्नाची परमेश्वर काय कमालीचा प्रयत्न पाहायला मिळाला जबरदस्त बघा इथे मात्र आघाडीमध्ये परिवर्तन झालंय जो संघ आघाडीवरती होता शिवराजे श्रीवर्धन तो आता पिछाडीवर गेलाय परंतु पिछाडी बदलून काढायची असेल हॅलो या ठिकाणी आपण सत्कार करतोय गुरुनाथ नार्वेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे अभि शिपूरकर यांना आपण केलेल्या रेड साठी जबरदस्त सामना ठिकाणी पाहायला मिळतोय पिछाडीवर संघ शिवराजे श्रीवर्धन पिछाडी भरून काढायची असेल तर अंकुर माळी आपणाला वेग धारण करावा लागेल चित्याची चपळता ओ हो बोनस गुण प्राप्त केलंय काय कमालीचा फुटवर्क राहिलाय सामन्यामध्ये संघर्ष परंतु या ठिकाणी खुशखबर असणार आहे तिन्ही पंचांना सामना बरोबरी सुटला तर प्रत्येकी 200 रुपये माझ्याकडून सामना जर बरोबरी सुटला तर तिन्ही पंचांना प्रत्येकी 200 रुपये माझ्याकडून खुशखबर आहे पंचांसाठी काय घडेल जबरदस्त लढत एका बाजूला शिवराजे संघ दुसऱ्या बाजूला अमर सोमजाई निश्चितच संघर्षमय लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल ओ हो लातेनं गुण मारण्याचा प्रयत्न निश्चितच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यात कबड्डीचा थरार बोनस गुणांची कमाई ताट होतील माना उंच होतील नजरा रयतेच्या राजाला मानाचा मुजरा रयतेच्या राजाला अहो मानाचा मुजरा जर्सी क्रमांक 9 शिवम वाणी सज्ज झालाय बोनस गुण मारण्याचा टेम होता परंतु अयशस्वी प्रतिउत्तरा अंकुर माळी चित्याची चपळता ओ हो गुणांची कमाई काय कमालीच्या चढाया धार धार चढाया प्रतिउत्तरा जर्सी क्रमांक 33 गुणांची चढाई कमाई करावी लागेल ओ हो
एका गुणांची कमाई. सक्सेसफुल चढाई पाहायला मिळाली आहे, परंतु अंकुर माळी माघार घेण्यास तयार नाही. प्रत्येकी चढाई गुण मिळवण्याची ताकद हो, परंतु आता मात्र अंकुर माळीचं वादळ रोखलं गेलंय. मध्यांतर झालाय, निश्चितच कमालीची लढत. मध्यांतरापर्यंत गुणफलक आहे. शिवराजे श्रीवर्धन 11 गुण, अमर सोमदाय 11 गुण आणि शिवराजे श्रीवर्धन 7 गुण. नाम मात्र 4 गुणांची आघाडी अमर सोमदाय श्रीवर्धन संघ. आपण सत्काराकडे वळतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे. त्या व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. कैलासवासी सुनील पांडुरंग गोविलकर यांच्या स्मरणार्थ प्रथमेश सुनील गोविलकर यांच्याकडून द्वितीय प्रथमांकाचा चषक लाभलाय आणि सन्माननीय प्रथमेश गोविलकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. मी विनंती करतोय प्रवीण शिलकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला लाभलेले प्रायोजक, या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाच्या चषकाचे प्रायोजक आहेत प्रथमेश गोविलकर, त्यांनी आपल्या कैलासवासी सुनील पांडुरंग गोविलकर यांच्या स्मरणार्थ लाभलेलं चषक प्राप्त केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करावा अशी मी विनंती या ठिकाणी करतो. जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचामाळ आयोजित या स्पर्धेमध्ये प्रथमेश गोविलकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर पुढील सत्कार केला जाणार आहे ते संदेश सावंत यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. मी विनंती करतोय प्रवीण भाई यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संदेश सावंत यांचा सत्कार करावा. जातोय सामन्याच्या दिशेने. थर्ड धोक्याची घंटा. जिंकू किंवा मरू ही स्थिती आता मात्र गुणांची कमाई करावी लागेल. 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रात गुणांची कमाई होईल का? ओ हो, हाताला गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र गुणांची कमाई करावी लागेल. ओ हो हो हो, आता मात्र जबरदस्त डुबकी पाहायला मिळाली. 2 गुणांची कमाई. कमलेश आता मात्र चढाई सज्ज झालाय. धोक्याची घंटा. थर्ड रेड साठी आमंत्रित केलाय. गुण प्राप्त करावं लागेल कमलेशला. जर्सी क्रमांक 11. हो हो हो, चांगला फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 11 गुणांची कमाई, परंतु इथे मात्र कमलेशचं वारू रोखलं गेलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण अमर सोमदाई श्रीवर्धन संघ आता मात्र माघार घेणार नाही. जबरदस्त कॉम्बिनेशन टॅकल पाहायला मिळाला. यापुढे सामना एक्झिबिशन मॅच होईल, तो म्हणजे महिलांचा होईल आणि तुरुंबाडी वर्सेस श्रीवर्धन या महिलांचा सामना सोमजाई कृपा वर्सेस तुरुंबाडी या 2 संघांच्या दरम्यान पुढील सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे. जर्सी क्रमांक संघांनी तयार राहायचंय, परंतु या ठिकाणी खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण शिवम वाणीचं पाहायला मिळतंय. गाणेकर कंटिन्यू करायचं. जबरदस्त लढत या ठिकाणी पाहायला मिळते. काय कमालीची लढत आहे. एका बाजूला आपण पाहतोय अमर सोमदाय श्रीवर्धन, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवराजे श्रीवर्धन. पिचाडीवरती पाहायला मिळतोय, परंतु आता मात्र पिचाडी भरून काढायची असेल तर शिवराजे श्रीवर्धन संघ आता मात्र वेग धारण करावा लागेल. अंकुर माळी आता मात्र चित्यासारखी चपळता दाखवावी लागेल. निश्चितच या सामन्यामध्ये काय घडेल. अंकुर माळी आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय. ओहो, बोनस गुण मारण्याचा प्रयत्न.
किती गुणांची लयलूट, ओ हो कमालीचा गुण या ठिकाणी प्राप्त केलाय. एका गुणांची कमाई. प्रत्युत्तरास अभि शिपूरकर आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच शांतरित्या चढाई मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते अभि शिपूरकर. काहीशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे. ती आघाडी कायम करायची असेल तर निश्चितच शांतरित्या खेळ करावा लागेल. चढाईस प्रत्युत्तर अंकुर माळी कसा भिरभिर भिरभिर भिर आट्यात धावतोय जावा मथुर. जबरदस्त अंकुर माळी चढाईसाठी सज्ज झालाय. मल्टिपल गुणांच्या चढाई कराव्या लागतील. ओ हो 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 एका गुणांची कमाई पाहायला मिळाली. थर्ड रेड साठी आमंत्रित केलाय. ज्याच्या सक्सेसफुल चढाया पाहायला मिळाल्या तो हा चढाईपट्टू जर्सी क्रमांक 33. गुणांची कमाई आता करेल का? काय घडेल? ओ हो हो आता मात्र पाठलाग केला गेला. टाइम आउट घेतला जातोय. रणनीती आखली जाईल, आराखडा आखला जाईल, डावपेच आखले जातील. काय घडेल या सामन्यामध्ये? काहीशा गुणाने आघाडीवरती संघ अमर सोमदाय श्रीवर्धन. एका बाजूला आपण पाहतोय शिवराजे श्रीवर्धन. चित्याची चपळता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बैलगाडा क्षेत्रात मथुरचा वेग. अमर सोमजाई 18 गुण आणि शिवराजे 10 गुण. नाममात्र या ठिकाणी 9 गुणांची आघाडी आता पाहायला मिळते. टाइम आउट या ठिकाणी घेतला जातोय अमर सोमजाई संघ. परंतु इथे मात्र अंकुर माळी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. सामना संपायला मित्रांनो 5 मिनिटं शिल्लक आहेत. 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पिछाडी आघाडीमध्ये या ठिकाणी बदलली जाईल का? निश्चितच पाहणं या ठिकाणी रंजक ठरणार आहे. प्रत्युत्तरास अभि शिपूरकर मध्य रेषा या ठिकाणी विधान रेषा अडवण्याचा प्रयत्न, परंतु अगदी सहजरित्या या ठिकाणी विधान रेषा पार केले. जबरदस्त सामना मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्युत्तरास शिवाला मात्र मल्टिपल गुणांच्या चढाया कराव्या लागतील. शिवा चढाईसाठी सज्ज. 5-1 सामना संपायला शेवटची 4 मिनिटे पंचांनी घोषित केली आहेत. भीती नामा तुझी मुळी रे गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिबा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजतो गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडच्या भूमीत श्रीवर्धन तालुक्यातील जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ आयोजित या कबड्डी स्पर्धेचं नियोजन, लाजवाब स्पर्धा यशाकडे वाटचाल करते आहे. प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 8 काही क्षण सामना संपण्यासाठी शिल्लक. जबरदस्त संघर्ष राहिलाय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. निश्चितच मित्रांनो ओ हो कमालीचा कमबॅक. थर्ड रेड. ओहो अंकुर माळी पुन्हा एकदा या ठिकाणी जेरबंद झालाय. काय कमालीचा क्षेत्ररक्षण राहिलंय. निश्चितच बघा मित्रांनो संघर्ष काय राहिलाय मैदानामध्ये. ओहो
जो लोग पानी से नहाते हैं वो रिवाज बदलते हैं। जो लोग पानी से नहाते हैं वो रिवाज बदलते हैं। जो लोग पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। निश्चितच इतिहास घडवावा लागेल आणि आपण इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला जन्माला आलोय। कमालीची लढत अमर सोमदाई श्रीवर्धन शिवराजे श्रीवर्धन, काय कमालीचा सामना राहिलाय। थर्ड अँड फायनल कॉल सोमदाई माता श्रीवर्धन विरुद्ध तुरुंबाडी। जलद तयारीत राहायचं आहे। एक्झिबिशन मॅच यानंतर आपला खेळवला जाईल। सोमदाई माता श्रीवर्धन तुरुंबाडी एक्झिबिशन मॅच या ठिकाणी महिलांचा पुढील सामना असेल। विनंती करतोय विनंती असेल खरोखरच प्रेक्षक वर्ग जर सामना आवडला असेल तर चिकी करू नका, टाळ्या वाजवा, आयोजकांचं मनोबल वाढवणार आहे। तसेच रामदासजी येतुसकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। दादा धन्यवाद। पण कमालीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला मैदानामध्ये। रसिक वर्ग सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला का हरकत आहे का? कमालीची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। एका बाजूला अमर सोमदाई तर दुसऱ्या बाजूला शिवराजे श्रीवर्धन। क्वार्टर फायनलची लढत होती परंतु इथे मात्र वर्चस्व गाजवलं, अधिराज्य केलंय अमर सोमदाई श्रीवर्धन संघ। या स्पर्धेमध्ये वर्चस्व कायम केलंय। या सामन्यामध्ये विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराजित संघाच्या हार्दिक आभार। या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी शिवराज संघाला मात्र दिलं जाईल आरके डेकोरेटर्स यांच्यातर्फे या ठिकाणी दिलं जाईल सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून। तसेच या ठिकाणी रसिक वर्गाकडे या ठिकाणी मला माहिती मिळते श्रीवर्धन शहरामध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या तेवढ्या स्पर्धेमध्ये अगदीच विजयाचा मानकरी ठरला होता तो म्हणजे शिवराजे श्रीवर्धन। आणि प्रथमच या स्पर्धेमध्ये या ठिकाणी बक्षीस न घेता या ठिकाणी या स्पर्धेमधून बाहेर जावं लागतंय ते म्हणजे सोमदाई श्रीवर्धन संघाला। प्रवीण शिरकर, प्रवीणजी शिरकर, प्रवीण शिरकर शिवराजे या संघाला विनंती असेल या ठिकाणी आपला या ठिकाणी सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे। शिवराजे संघ जेवढ्या या ठिकाणी या श्रीवर्धन शहरातील स्पर्धा झाल्यात या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी एक ना अनेक असे कबड्डी रसिक पाहायला मिळतात। गुरुनाथ नागवेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक अभि शिपूरकर याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। अभि शिपूरकर याला 100 रुपयाचा पारितोषिक द्यायचं आहे। अभि शिपूरकर 100 रुपयाचा पारितोषिक। गुरु नार्वेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक अभि याच्या खेळासाठी या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। तर रामदास हेदुसकर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त होते। तर आता होणारा महिलांचा हा सामना एक्झिबिशन मॅच आहे, त्यासाठी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण त्वरित मैदानाकडे यायचंय। तर मी विनंती करतोय प्रवीण शिरकर यांना विनंती करतो की रामदास हेदुसकर यांचा आपण सत्कार करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय। कमलेश राटाडे आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचंय। कमलेश राटाडे, गुरु नार्वेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे आपल्या खेळासाठी। गुरु नार्वेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे।
आर के डेकोरेटर्स संपर्क साधायचा. आर के डेकोरेटर्स सुनील गिरी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं. सुनील गिरी, एक्झिबिशन मॅच साठी महिला संघ त्वरित मैदानाकडे या. सुनील गिरी हे व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. मी विनंती करतो जितेंद्र करंजकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गिरी साहेबांचा सत्कार करावा. एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित तमाम कबड्डी रसिकांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ आयोजित ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि याची डोळा पाहण्यासाठी उपस्थित तमाम कबड्डी रसिक श्रीवर्धन शहरामधून शेखाडी पासून ते हरिहरेश्वर पर्यंत आणि बोर्ली पर्यंत आलेले हे आमचे तमाम कबड्डी रसिक आहेत, त्यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. की आजची स्पर्धा खरोखर सांगतोय देदीप्रमाण स्पर्धा आहे. या स्पर्धेचं खरोखरच श्रेय जाईल ते म्हणजे आर के डेकोरेटर्सला, की त्यांच्या माध्यमातून आज ही स्पर्धा खरोखर सांगतो की नेत्रदीपक असं त्यांनी विद्युत रोषणाई केली आहे आणि त्याच्या माध्यमातून खरोखरच सर्वांच्या पसंतीला उतरलेली ही कबड्डी स्पर्धा आहे. ती म्हणजे अर्थातच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ आयोजित श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा. या कबड्डी स्पर्धेला कुठलीही कमी दिली नाही आहे. या स्पर्धेमध्ये एक्झिबिशन मॅच ठेवली आहे, ती पण अर्थातच महिलांची स्पर्धा, ती म्हणजेच सोमजाई कृपा वर्सेस तुरुंबाडी या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना. श्रीवर्धन संघ थांबायचा, आपण थांबायचा आहे. श्रीवर्धन कमलेश आपण थांबायचं आहे, गेट वरती थांबायचं आहे. श्रीवर्धन संघ गेट वरती थांबायचं आहे. कमलेश राठाडे आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचंय. आपल्यासाठी व्यक्तिगत स्वरूपाचं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गुरुनाथ नार्वेकर यांच्याकडून लाभलेलं 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी दिलं जाणार आहे. शिवराजे क्रीडा मंडळाचा कमलेश रटाटे यांना विनंती करतो की आपण 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारायला यायचंय आणि एक्झिबिशन मॅच तुरुंबाडी वर्सेस श्रीवर्धन या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी खेळला जाणार आहे. आणि त्यानंतर क्वार्टर फायनलचा दुसरा राऊंड खेळला जाईल. अर्थातच यजमान संघ जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ वर्सेस एकविरा वॉरियर्स या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. तुरुंबाडी संघ आपण देखील या ठिकाणी लगेचच यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी वाट पाहतोय. विनंती असेल या ठिकाणी अधिक वेळ झालेला आहे. तुरुंबाडी संघ, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यवस्थापक यांना विनंती असेल तुरुंब लेट आहोत याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. विनंती असेल या ठिकाणी व्यवस्थापक तुरुंबाडी संघ आपण या ठिकाणी लगेचच आपला संघ घेऊन या ठिकाणी मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. विनंती असेल या ठिकाणी तुरुंबाडी संघाच्या संघ व्यवस्थापकांना विनंती असेल की आपण लगेचच मैदानाच्या दिशेने या ठिकाणी यायचं आहे, सहकार्य करायचं आहे. सोमजाई माता श्रीवर्धन संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. विनंती असेल या ठिकाणी आपण देखील लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
एक प्रेक्षणीय सामना अर्थातच आपण पाहणार आहोत सोमजाई माता श्रीवर्धन विरुद्ध तुरुंबाडी संघ. परंतु मायबाप रसिक वर्गाच्या माहितीसाठी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, येत्या 4 एप्रिल रोजी श्रीवर्धन, म्हसा, मुरुड व रोहा या 4 तालुक्यातील महिलांची लीग तुरुंबाडी येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचे देखील या ठिकाणी लीग स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अगदी 4 तालुक्यांचा समावेश त्या लीग मध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 8 संघ त्या लीग मध्ये या ठिकाणी सहभागी आहेत आणि त्यांची लीग निश्चित